श्रीगोंद्यात कडकडीत बंद, पोलीस ठाण्यावर मोर्चा. महात्मा फुले उद्यान प्रकरणावरून नागरिक आक्रमक, प्रशासनाचा गंभीर इशारा. महात्मा फुले उद्यानासमोर महिला व्यावसायिकावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज श्रीगोंदा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून संतप्त नागरिकांनी एकत्र येत श्रीगोंदा पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून पोलीस प्रशासनाला जाब विचारला. गेल्या काही दिवसांपासून नागरिकांकडून घटनेतील आरोपींवर नेमकी काय कारवाई होणार, तसेच शहरात वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण कसे आणणार, अशा प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. महात्मा फुले उद्यानातील घटना ही काही व्यक्तींनी संबंधित महिलेला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला असून या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या मोर्चात शहरातील अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये शहरातील विविध संघटनांचे पदाधिकारी, व्यापारी संघटना, सर्वसामान्य नागरिक उपस्थित होते. पोलीस प्रशासनाकडून तात्काळ कारवाई करण्यात येत असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल अशी माहिती पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी दिली. श्रीगोंदा शहरामध्ये परवा सायंकाळी एक टपरीधारक व्यावसायिक आहे, त्यांच्याकडून खंडणी मागण्याचा प्रयत्न झाला आणि त्यांना त्रास दिला गेला. त्याबद्दल आपल्याकडे गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्याचा तपास श्रीगोंदा पोलीस करत आहेत. त्याच्यामध्ये जे फिर्यादी आहे त्यांची काही वाढीव हकीकत आता जनतेने किंवा त्यांनी समोर मांडलेली आहे ती नोंदवून त्याप्रमाणे आपण कार्यवाही करत आहोत. या सर्वांच्या मागे विशिष्ट काही लोक आहेत जे वेगवेगळ्या प्रकारे त्रास देतात, परंतु आम्ही आवाहन करून वेळोवेळी जनतेला सांगून सूचना देऊन विनंती करूनही ते त्यांच्या ज्या व्यथा आहेत किंवा ज्या फिर्यादी आहेत त्या रीतसर नोंदवत नाही. त्यामुळे या अपप्रवृत्तींना वाढ होते किंवा खतपाणी घातलं जातं. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी असतो. त्यामुळे असे सर्व नागरिक या ठिकाणी आले होते. प्रतिकात्मक त्यांनी आज श्रीगोंदा शहर बंद ठेवलं होतं. सर्वांची या ठिकाणी आम्ही ऐकून घेतलं. या ठिकाणी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी मॅडम पण हजर होतात, आम्ही होतो, आमचे सहकारी होते. सर्वांच्या समस्या ऐकून घेतलेल्या आहेत. त्या समस्यांवर कायद्यात राहून योग्य प्रकारे काय सोल्युशन्स आहेत किंवा उपाययोजना काय आहेत त्या सर्वांना सांगितलेल्या आहेत. त्या प्रकारे लोकांना ज्या अडचणी आहेत किंवा जे काय त्रास आहेत, फौजदारी स्वरूपाचे जे कोणी कृत्य करून त्रास देते, याच्याबद्दल नागरिकांनी समोर यावं आणि बिनधास्तपणे तक्रारी नोंदवाव्यात, गुन्हे दाखल करावे. दुसरा पार्ट आहे की बरेचशी लोक आम्ही तक्रार केल्यानंतर आमच्यावर खोट्या तक्रारी दाखल होतील किंवा काय होतील ही त्यांच्या मनात भीती आहे. सर्व सुजाण नागरिकांना माझं आव्हान आहे, सूचना आहे, विनंती आहे, तुमच्या विरोधात तक्रार दाखल झाली, तुमचं आरोपीच्या यादीत नाव आलं म्हणजेच तुम्ही गुन्हा केला असं नाही आहे. एखादी FIR दाखल झाल्यानंतर ती खरी आहे, खोटी आहे, त्यात पुरावा आहे, नाही आहे किंवा ती काढून टाकायची, हे सर्व त्या फिर्यादीच्या तपासादरम्यान उपलब्ध होणारे पुरावे आणि विपरीत जाणारे पुरावे किंवा विपरीत निर्माण होणारी परिस्थिती यावरती एक निर्णय घेता येतो. त्यामुळे प्रत्येक फिर्याद दाखल झाली म्हणजे त्याचं दोषारोपच न्यायालयात जातं असं नाही आहे. बऱ्याचशा फिर्यादी खोट्या असतात, काही गैरसमजुतीने दिलेल्या असतात, काहींमध्ये पुरावाच उपलब्ध होत नाही किंवा काहींमध्ये किरकोळ NC स्वरूप असतं तरीही ते वाढून हकीकत सांगतात. आम्ही तपासादरम्यान त्या प्रकारे सहकार्य सर्व जनतेला केलेलं आहे, करत आहोत आणि करत राहणार. फक्त जनतेने अन्याय सहन करू नये, पोलीस स्टेशनला बिनधास्तपणे यावं आणि त्या तक्रारी नोंदवाव्या, योग्य प्रकारे तपास केला जाईल आणि सर्वांना कायदेशीर सहकार्य केलं जाईल. धन्यवाद. 21 तारखेला महात्मा फुले उद्यानासमोर एका व्यवसाय करणाऱ्या महिला व्यावसायिकावरती आदिवासी समाजातील घटक असणाऱ्या पारधी समाजातील काही लोकांनी प्राणघातक हल्ला केला. म्हणजे घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी संपूर्ण गाव एकत्र येऊन आज बंदची हाक दिली गेली होती आणि संपूर्णपणे उत्स्फूर्तपणे बंद पाळला गेला आणि संघटितरित्या सर्व व्यावसायिक असतील, नागरिक असतील यांनी पोलीस स्टेशनवरती मोर्चा आणल्यानंतर सगळ्या गोष्टींवरती साधक-बाधक चर्चा झाली. अनेकांनी त्यांच्या बाबतीत घडलेले प्रसंग असतील, मग ते सावकारकीच्या बाबतीत असेल, ताबामारीच्या बाबतीत असेल, पारध्यांनी त्यांना कशा पद्धतीने त्रास दिलेला आहे, या सर्व गोष्टींवरती अनेकांनी आपल्या तक्रारी या ठिकाणी बोलून दाखवल्या, मनोगत व्यक्त केली. सगळी मनोगत व्यक्त झाल्यानंतर अंतिम निर्णय आज या आंदोलनाचं यश आपल्याला म्हणावं लागेल की अनेकांची अशी अपेक्षा होती की आजच्या आज लगेच अतिक्रमण काढावं, परंतु अतिक्रमण काढणं ह्याला एक मोठी प्रोसिजर असते. SP-कडं नगर परिषदेने रीतसर त्या ठिकाणी अर्ज दाखल केलेला आहे. अधिकची त्या ठिकाणी कुमक मागवून, त्या ठिकाणी सपोर्ट मागून त्या 7 तारखेला म्हणजे 7 एप्रिल आणि 8 एप्रिल ह्या 2 दिवशी ते अतिक्रमण काढलं जाणार आहे.
अतिक्रमण काढल्यानंतर अनेक नागरिकांनी ज्या शंका व्यक्त केल्या की पाठीमागं अतिक्रमण काढल्यानंतर पुन्हा त्या लोकांनी अतिक्रमण केलं, या बाबतीत नगरपालिकेने देखील योग्य भूमिका त्या ठिकाणी घेतलेली असून CO मॅडम यांनी स्पष्ट सांगितलं आहे, ज्या दिवशी अतिक्रमण काढलं जाईल त्याच दिवशी नगरपालिका त्या ठिकाणी ताबा घेईल आणि त्यांच्या नगर परिषदेचे काही विभाग, त्याच्यामध्ये अग्निशमन असेल, इतर विभाग असतील, त्याचं लगेच त्या ठिकाणी ते विभाग तिथं शिफ्ट केले जातील आणि ती इमारत ताब्यात घेतली जाईल, जेणेकरून तिथं पुन्हा अतिक्रमण होणार नाही. अशा पद्धतीचं CO मॅडम यांनी भूमिका मांडलेली आहे. त्याचबरोबर जे काही प्रमुख आरोपी या विषयामध्ये आहेत, त्या आरोपींना हेच आरोपी वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये सातत्याने त्यांची नावं पुढे येत आहेत. आज अनेक जणांनी पुढे येऊन न घाबरता या आरोपींचा खुलासा त्यांनी केलेल्या जे काही प्रताप आहेत हे मांडलेले आहेत. त्याच्यामुळे हे सिद्ध झालेलं आहे की पारधी समाजातील हे 4-2च लोक जे आहेत ठराविक, हे या आरोपामध्ये सातत्याने यांची नावं येत आहेत. पारधी समाजातील इतर चांगले जे लोक आहेत त्यांचा आदर्श या लोकांनी घ्यावा, त्या लोकांना तिथनं बेघर करावं असं आंदोलकांचं मत नव्हतं. त्या लोकांचं पुनर्वसन व्हावं, त्यांना नगर परिषदेच्या मार्फत शासकीय घरकुल प्राप्त व्हावेत, त्यांना त्यांच्या हक्काचे घरं मिळावेत, कुणालाही बेघर करायचं नाही, हे आंदोलकांचं मत या ठिकाणी सर्व आंदोलकांनी मांडलेलं आहे. आणि त्याच अनुषंगाने नगरपालिकेने सुद्धा हे सर्व जे काही तिथं आज अतिक्रमण करून राहणारी लोकं आहेत यांच्यासाठी ज्यांना जमिनी आहेत त्यांच्या जमिनीमध्ये त्यांना घरकुल आणि ज्यांना जमिनी नाहीत त्यांना जमीन उपलब्ध करून घरकुल देण्याचं या ठिकाणी मान्य केलेलं आहे. त्याच्यामुळे श्रीगोंदा नगरपालिकेची महात्मा फुले उद्यान जे आहे त्याच्या बाजूलाच एक अंडर कन्स्ट्रक्शन असणारी बिल्डिंग आहे. या बिल्डिंगमध्ये काही विशिष्ट समाजाच्या लोकांनी अनधिकृतरित्या ताबा घेतलेला आहे आणि तिथं ते लोक वास्तव्याला आहेत. त्यांचा सामान्य नागरिकांना बऱ्याचदा न्यूसेन्स होत असतो. तर सदर जागेवरचं जे अतिक्रमण आहे ते काढण्याचा प्रयत्न यापूर्वी 2024मध्ये एकदा झालेला होता. त्यावेळी ती कार्यवाही पूर्ण होऊन गेलेली नव्हती. आज याच गोष्टीच्या अगेन्स्ट श्रीगोंदा शहरातील सर्व व्यापारी वर्गाने आणि नागरिकांनी प्रशासनाची भूमिका अशी आहे की आम्ही ऑफिसला एक पत्र दिलेलं आहे पोलीस फोर्स मिळण्यासाठी पोलीस फोर्स आणि पोलीस फोर्स उपलब्ध झाल्यानंतर कधीपर्यंत आपण हे करणार आहेत कारवाई? 7 आणि 8 तारखेला आपण पोलीस बंदोबस्त मागितलेला आहे. पोलीस बंदोबस्त प्राप्त झाल्यानंतर आणि कारवाईची प्रक्रिया झाल्यानंतर ही बिल्डिंग पुन्हा अतिक्रमणित होऊ नये याच्यासाठी आम्ही